राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रानं Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय। आता शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र CRPF जवानांची तुकडी तैनात असेल। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। पवारांना सध्या राज्याची Z+ सुरक्षा आहे, मात्र आता त्यांना केंद्राची सुद्धा Z+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे। यावर खासदार शरद पवार यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे। काही माहिती नाही। काल माझ्याकडे सेंट्रल झोनचे एक गृह खात्याचे अधिकारी आहे आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये 3 लोकांच्या संबंधीचा निर्णय केंद्राने घेत सुद्धा घेतला, त्याच्यात तुम्ही आहात। म्हणजे 3 मध्ये आणखी 2 कोण आहे, त्याचे नाव सांगितलं भागवत हे RSSचे प्रमुख आहेत, त्यांचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री, ते गृहमंत्री आणि भागवत यांचं तिसरं नाव माझं। हे कशासाठी हे मला माहिती नाही। कदाचित निवडणूक आहे, निवडणुकीला मी सगळीकडे केलं त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळायची व्यवस्था असते, नक्की काय मला माहिती नाही। 4 वेळा मुख्यमंत्री, 3 वेळा केंद्रात मंत्रिपद आणि इतर महत्वाची पदं भूषवलेले पद्मविभूषणने सन्मानित शरद पवार हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यात दौरे करतायत। काही महिन्यांपूर्वी पवारांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेतलेली। त्यावेळी रस्त्यात काही आंदोलकांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। तसंच आगामी काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत पवारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला होता। आता ही Z+ सुरक्षा केंद्राकडून कोणाला दिली जाते? तर Z+ सुरक्षा ही देशातील आणि राज्यातील अत्यंत अतिमहत्वाच्या व्यक्तींना दिली जाते। राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना Z+ सुरक्षा असते। यात 1 पोलीस अधिकाऱ्यासह 10 पेक्षा जास्त NSG कमांडो असतात। पहिल्या घेराव्याला NSG जबाबदार असतात, तर दुसऱ्या टप्प्यात SPG कमांडो, त्यात ITBP आणि CRPF जवानांचा समावेश आहे। एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते। केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी आढावा घेतल्यानंतर शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यानुसार त्यांना केंद्राची Z+ दर्जाची सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत। येलो बुक ऑफ सिक्युरिटीज नुसार शरद पवारांना ही Z+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे। या सुरक्षेअंतर्गत आता केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजेच CRPFच्या 55 सशस्त्र जवानांचं पथक हे शरद पवारांच्या सुरक्षेत तैनात असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।